विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी कर्जतमध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी घारे यांनी तटकरे यांचा सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. मात्र या भेटीकडे केवळ औपचारिक सत्कार म्हणून न पाहता रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील संघटनात्मक समीकरणांच्या दृष्टीने महत्वाची घटना म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेवरील विजयानंतर तटकरे यांनी स्वतः कर्जतमध्ये येऊन जिल्हाध्यक्ष घारे यांची भेट घेतल्याने पक्षात घारे यांचे वाढते महत्व अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात अशी ही चर्चा आहे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि कर्जत खालापूर परिसरातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सुधाकर घारे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. यापूर्वीही तटकरे यांनी घारे यांची भेट घेऊन त्यांना राजकीय बळ देण्याचे संकेत दिले होते. आता पुन्हा एकदा झालेल्या या भेटीमुळे पक्ष नेतृत्व घारे यांच्या माध्यमातून कर्जत मतदारसंघात संघटना अधिक मजबूत करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या भेटीला पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी राजकीय हालचालींविषयी नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. घारे यांच्याकडे पक्ष संघटनेची धुरा अधिक प्रभावीपणे सोपवण्याची शक्यता या भेटीनंतर व्यक्त केली जात आहे.